न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सकल लेवा समाजाचा भव्य वधूवर परिचय मेळावा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न। सकल लेवा समाज कल्याण मध्यवर्ती मंडळ नाशिक तसेच समस्त लेवा समाज विभागीय मंडळ आणि बोरगाव पंचायत ठाया पाडळसे नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे सुदर्शन लॉन्स वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर येथे भव्य विवाह वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक आणि पवित्र अशा मंगल अष्टकांच्या गजरात विवाह सोहळ्याचे औपचारिक रूपाने आयोजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण प्राप्त झाले। यावेळी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने नवदाम्पत्यांना संसारासाठी उपयुक्त अशा वस्तू भेट स्वरूपात प्रदान करण्यात आल्या। समाजातील युवक युवतींना योग्य स्थळ मिळावे, समाजातील विवाह प्रक्रिया सुलभ व्हावी आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे या उद्देशाने या परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। या प्रसंगी अध्यक्ष संजय दादा वायकोले, विवेक गाजरे, अरविंद अंतर्डे, विजय बंगाली, सुरेश जावडे इंगडे यांच्यासह समाजातील मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले। तर्फे आज हा एक संयुक्त असा सामूहिक विवाह सोहळा साजरा करण्यात येत आहे। आम्ही प्रत्यक्ष म्हणजे आज समाजामध्ये विवाहाबद्दलची जी काही भावना आहे आणि त्यामध्ये जो अनाठायी खर्च होत आहे तो खर्च टाळण्याच्या दृष्टीने आणि समाजात सर्व समाज बांधवांच्या साक्षीने काही गरीब कुटुंबांना मदत व्हावी, त्याच्या आई वडिलांचा पैसा वाचावा या हेतूने आम्ही समाज मंडळांतर्फे ही भावना जोपासली आणि त्या भावनेतून हा सामुदायिक विवाह इथं आज साजरा करत आहोत। यामधून आम्ही समाजाला एक प्रेरणा द्यायचा प्रयत्न करतो आहोत की लग्नातून जो अनाठायी खर्च होतोय तो टाळून आपण जर अशा प्रकारचे सामुदायिक विवाह आयोजित केले तर यातून जो पैसा शिल्लक राहणार आहे तो आपल्या या ज्या जोडप्यांना आहेत त्यांना भावी संसारासाठी उपयोगी होऊ शकेल, उपयोगी येऊ शकेल। कोणापुढे त्यांना हात पसरायची गरज भासणार नाही आणि ते स्वावलंबी पद्धतीने स्वतःचं आयुष्य आनंदाने सुखासमाधानाने जगू शकतील। म्हणून आम्ही हा सोहळ्याचा इथं आज संकल्प सोडलेला आहे आणि दरवर्षी याच्यामध्ये वाट करून आम्ही लवकरात लवकर आम्हाला जास्तीत जास्त कुटुंबांना कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। मंडळ नाशिक व बोरगाव पंचायत पाटळसा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच नाशिकचे विभागीय मंडळे यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्यांदाच नाशिकमध्ये आम्ही वधूवर सामुदायिक विवाह हा सोहळा पार पाडत आहोत। खरोखर आनंद होत आहे की सुरुवातीला रोपटा आम्ही हे लावलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये 5-25 जोड्या होण्याला उशीर लागणार नाही। या निमित्ताने सर्व पाहुणे मंडळी जे देणगीदार असतील ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केलेली आहे मंडळ नाशिक तसेच बोरगाव पंचायत पाटळसा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच नाशिकचे सर्व विभागीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नाशिकमध्ये पहिल्यांदाच वधूवर परिचय मेळाव्यासोबत सामुदायिक विवाह हा आयोजित केलेला आहे आणि मला सांगण्यात आनंद वाटतो की या सामुदायिक विवाहात पहिल्यांदाच आम्हाला 5 अशा जोड्या मिळालेल्या आहेत की त्यांचा आम्ही आज मोठ्या आनंदाने मोठ्या गर्दीमध्ये त्यांचा उत्साह आम्ही साजरा करत आहोत। तसेच या विवाहास आलेले प्रतिष्ठित पाहुणे बोरगाव पंचायतचे अध्यक्ष ललितदादा पाटील यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि जे देणगीदार आहेत ज्यांनी या मंडळाला जे देणगी दिलेली त्यांचे आम्ही स्वागत करतो। तसेच पुण्याहून विशेषतः ज्ञानेश्वर पाटील, डोंबिवलीहून निशा अत्तरदे हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि आलेल्या सर्व वधूवरांचं जे असतील त्यांचं पण आम्ही इथे स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकल लेवा समाज मंडळाने आमचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। हा सामूहिक विवाह सोहळा त्यांनी आयोजित केला पण खूप छान वाटला आम्हाला सर्वांना, त्यांचे खूप खूप आभार। आणि म्हणजे काही आपल्या ज्या वस्तू लागतात त्या पण त्यांनी दिल्या, संसाराचा उपयोगी असतात त्या सोहळा योग्य आहे। खूप पैसे खर्च करून हे नाही करायचं।